संविधान जागर यात्रेचा 9वा दिवस आहे, कसा राहतो? संविधान जागर यात्रा ही गावागावामध्ये जाऊन लोकशाही संविधान याबद्दल तिचं महत्व आणि ते टिकवण्याच्यासाठी लोकांना जेव्हा आग्रह करत आहे, विनंती करत आहे, तेव्हा प्रचंड प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. यावेळेस गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जुळत आहेत, कारण सोयाबीनला भाव नाही. सातत्याने जे आश्वासनं या सरकारने दिलेले होते ते आश्वासनं पूर्ण होताना कुठेही दिसत नाहीत. दुप्पट भाव शेतकऱ्याला मिळेल, दुप्पट उत्पादन होईल अशा पद्धतीचे आश्वासनं दिले होते, ते कुठेच काही होत नाहीये. उलट उद्योगपतींच्या भल्यासाठी शेतमालाचे भाव पाडण्याचं कारस्थान हे सरकार करत आहे. आणि त्यासोबतच युवकांची बेरोजगारी असेल, कुठे महिलांचे विविध प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांनी सध्या ग्रामीण भाग हा त्रस्त झालेला आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की जर आमची लोकशाही टिकली तरच उद्या आमच्या मताला काही किंमत आहे, नाहीतर हे सरकार आमचे कुठलेही प्रश्न जे आहेत ते सोडवणार नाही, ते कुठेही काही ऐकणार नाहीत. प्रचंड प्रतिसाद. मला तर खरं वाटलं होतं की लोकांना लोकशाहीचं महत्व समजून द्यावं लागेल, पण लोकांच्या मनामध्ये ते आहे आणि म्हणूनच एवढा प्रचंड प्रतिसाद या जागर यात्रेला मिळत आहे. आगामी काळामध्ये निवडणूक आहे, लोकांमध्ये तुम्ही जाताय, काही परिवर्तनाचे संकेत आहेत का? लोक बोलून दाखवत आहेत? ते निश्चितच. लोकसभा कदाचित आधी येतील, सांगता येत नाही काय विधानसभा लोकसभा एकत्र लागतात का, पण लोकसभा जी आधी येणार आहे, या निवडणुकीमध्ये माझं मत मी लोकशाहीसाठी देणार, या देशाच्या संविधानासाठी देणार, अशी भावना जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला दिसतीये. आणि मला विश्वास आहे की लोक यावेळेस एका ताकदीनं एकजुटीनं परिवर्तनासाठी मत देतील, लोकशाहीसाठी मत देतील, या देशाचं संविधान वाचावं म्हणून मत देतील. या यात्रेदरम्यान सातत्याने तुम्ही ईव्हीएम आहे, बेरोजगारी आहे, अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरताय, सरकारच्या विरोधात बोलतायत. विरोधकांकडूनही तुमच्यावर आरोप होत आहेत वेगवेगळे, काय विरोधकांकडनं आरोप जे होत आहेत, म्हणजे विरोधकांकडनं म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांकडनं जे आरोप होत आहेत, आरोप तुमच्यावर हा होतोय की संविधानाची पायमल्ली तुम्हीच करताय आणि तुम्हीच जागर करताय, असं आरोप केलाय. नाही, ठीक आहे, ते त्यांचं मत मांडतायत. आम्ही आमचं जनतेच्या दरबारात, आम्ही आमच्या लोकशाहीसाठी, आम्ही आमच्या संविधानासाठी मत मांडतोय. आणि जनतेला आम्ही हेच सांगतोय की जर तुम्हाला वाटत असेल की आपली लोकशाही अडचणीत आहे, तर तुम्ही आमच्या सोबत या लढ्यामध्ये सहभागी व्हा. ज्या कोणाला वाटत असेल की लोकशाही अडचणीत नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल, तर निश्चित त्यांनी लोकांचे म्हणजे न्यायालयात जावं, तिथं त्यांचं मत मांडावं. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा आम्ही तर काय कोणावर आरोप करत नाही, आम्ही फक्त लोकांना एकजूट करण्याचं काम करतो. याच्या विरोधातलं आमिष दाखवून किंवा धमक्या देऊन भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हटलं तर असा आरोप तुमचा आहे, तुमच्यावर असा प्रयोग झाला? मला सातत्याने मी तुम्हाला सांगितलं की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वर्ष, आणि या वर्षामध्ये 26 जानेवारीला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. याच्या आधी अनेक गुन्हे माझ्यावर दाखल करण्यात आले. माझ्या अनेक संस्थांच्या चौकशा चालू आहेत, माझ्या सहकाऱ्यांच्या चौकशा चालू आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. हा दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे आणि लोकशाहीची पायमल्ली या निमित्ताने निश्चितपणे होते. विरोधक सशक्त असला पाहिजे आणि राजकारण देखील सशक्त असलं पाहिजे. विरोधकांना संपवण्याचा डाव म्हणजे विरोधकांना संपवण्याचा नाही, तो लोकशाहीला संपवण्याचा डाव आहे.